गाईज आज आम्ही फुल इथं फाडणार सगळ्यांची भेंडी. हे दोन शिक्षकांची पोरं हातात वरती घ्या. इंग्लिशचा सर, पीटीचा सर. एक नमस्कार मित्रांनो, नाव माझं शुभम आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल शुभ्स मीडियावरती. आज आपण आलो धुंद्रेपाडा इथे फार्म हाऊसला. आपली गँग आणि आपण यो स्विमिंग पूल आहे मागचा आणि यो टँकर आला पाणी फिल्टर करायला. आधीच आम्ही बुडलो होतो. शुभम पवार, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपला फुल राडा असणार आहे. 3 दिवस सलग सुट्ट्या आल्यामुळे आज सॅटर्डे संडे मंडे 26 जानेवारीचा मंडेचा आपला सुट्टी आहे. त्यामुळे हा व्लॉग आपल्याला करणं भाग होतं. इकडे बघा, ओ 1 मिनिट प्रिपरेशन चालू आहे. इकडे चिकन साफ करून घेतात, मॅग्नेट वगैरे करायचं आपल्याला. आता चिकन बनवायचं चालू अजून. तर आपण बाहेर शुभम पवारांची मुलाखत घेऊ. पवार साहेब, कसं वाटतं तुम्हाला येऊन इकडे? एकदम छान असं फार्म हाऊस आहे. मी सर्वांना सांगेल आधी सबस्क्राईब करा, मग फार्म हाऊसला या. बघा, सपोर्टिव्ह मित्र आपले एकदम. हा, फक्त कॉन्ट्रोल काढायच्या वेळेस मागापुढे बघतात. साहेब, कसं वाटतं तुम्हाला येऊन? फोन आलाय थांब येतो. त्याच्याबद्दल मी तुम्हाला 2 कमेंट थोड्या वेळ सांगेन. रोहन भांबरे सर, कसं वाटतं तुम्हाला? सुंदर, मजा येते. सुंदर. आमच्याकडे अजून एक मेंबर आहे, डॉगी. येऊ चाटशील बिडशील बा कॅमेरा. याला चिकन विकन दे ना. चिकला गेला तर चिकनची सोय करू आम्हाला, कुत्र्याची म्हणजे डॉगीची डॉगेश. आणि तुम्हाला फार्म हाऊसचा मी एक दाखवतो कसा आपला एक प्रॉपर. एक मिनिट. तर हा पूर्ण फार्म हाऊस तुम्हाला दाखवण्यासाठी मी बाहेर आलो स्वतः. बाजूला बघत होता, पूर्ण जंगल आहे. फार्म हाऊस आहे साईडला. आणि हा आपला गेट आहे. आता गेटमधून आपण आतमध्ये जाऊया. हा पूल आहे इकडे आणि इथे 2 रूम आहेत. आणि इथे जिथे आपण चिकन वगैरे बनवतो तिथे पण 2 रूम आहेत. एका साईडला किचन आहे आणि एका साईडला राहण्याची सोय आहे. 2 मोठे बेड्स आहेत आणि तिकडे आपल्याला बसायची सोय वगैरे. आणि हा रूम आपण बघूया आता. स्पीकर आता मी नाचलो बिसलोय. वा, इथे पण तुम्ही बघू शकता आतमध्ये. इथं पण भारी आहे. इकडे पण सेम आहे. आणि हा स्पीकर आपण लावला इथे. संध्याकाळी अजून 2 स्पीकर येतील. आम्ही टोटल 10-12 जण आहेत आणि 10-12 जणांमध्ये हा पूल एकदम क्लास आहे आमच्याकडे. भारी आहे, मस्त आहे. आम्हाला लय आवडलं. ट्रायपॉड घेऊन आले रोहन भांबरे सर. इकडे रात्री बसून चिकन खाऊन आम्ही डीजेवर नाचू पार्टी एन्जॉय करू आज रात्री, जी तुम्ही बघालच रीलमध्ये आणि आपल्या ह्या व्लॉगमध्येच. आणि व्हेकल म्हणाल तर हे बघा, रिक्षा आणि बाईक्स. अजून बाईक्स याच्यात, पण रिक्षा असं का आणल्यात आम्ही, कारण बिर्याणी वगैरे बाहेर आणली. चिकन बनवायचं बिर्याणी वगैरे बाहेर ऑर्डर दिली होती, कारण आमच्या शेफ एवढे चांगले नाहीत. आणि हे बघा हा राडा डीमार्टचा. सकाळी आम्ही शॉपिंग केली डीमार्टमध्ये. हा एवढा आला राडा. बिर्याणी वगैरे आणल्यात, चिप्स वगैरे आणले, चिकन आणलं आहे 3 किलो मस्तपैकी. आणि ही रूम तुम्हाला दाखवतो. आणि ही इकडची एक रूम. गाईज आता बाकीचा वाग आपण थोड्या वेळाने शूट करूया. आता आपण चिकन बनवूया. Come on baby, let's see. Let's go boys. अपने प्रॉब्लम्स मुझसे शेयर कीजिए. तर मित्रांनो, आपण आता पूल मध्ये मजा करतोय. पूल मध्ये बॉल भेटला आपला. हाऊस द जोश. डान्स
तर गाईज पूल मधनं बाहेर निघून आता आपण वेट 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 समटाइम्स इकडे आपल्याकडे बॉल आलेला आहे बीच मधून पूल मधून सॉरी. तर आपल्याकडे आता क्रिकेटर टीम पूर्ण आहे. तर आता मी अंपायर राहू काय पोरांनो. फिल्डिंग 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 एक मिनिट आपण कॅमेरा सेट केलाय प्रॉपर. आवाज येतो ना भाई लोक. आता माईक लावू आपण. वाईट बॉल वाईट बॉल. पोरं आलेत टापली. पोरं आलेत. तर आपण इंटरव्ह्यू घेतोय. स्वप्नील सेठ कसं वाटतं तुमचं. एक नंबर गायज. आज आम्ही पुली तर फाडणार सगळ्यांची भेंडी. पवार साहेब बोलो जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मुंबई फक्त मराठी माणसाची. आपली आपली आपली. तर मित्रांनो आपण आता पूर्ण अंधारात व्लॉग शूट करतोय कारण की अंधार पडला. आमचे 4 बॉल गेलेत क्रिकेट खेळताना. आणि हे बघा मागं कसा कालवा चालू आहे. ते बघा स्पायडरमॅन बघा. काही पण आणि आता चिकन बनवून आपल्याला चालू बांधकाम करणार आहे आपलं. आपला जर तो आकाश जिवंत असतो ना तो आला असता तर मित्रांनो आता चिकन मॅग्नेट करून आपण ठेवलंय का. पोझिशन बघ ना भाई. पोझिशन मला आवडली. एवढं वरून ना फक्त बाकीचे आमचे शेतकरी कामगार लाकडा नाही गेलेत. आशुतोष जयसिंग जाधव, रोहन भांबरे, शुभम पवार. पलीकडून टाक. पलीकडून तो पिशवी हा. अरे बादशाह आज चिकन हे करायला करा उलटा पलटा करायचा. हे 2 शिक्षकांची पोरं हातात वरती घ्या. इंग्लिशचा सर पीटीचा सर. एक ताप एक खालची लाकडं त्याच्यावर टाकायला पाहिजे. होळी रे होळी पूर्णाची होळी. पेटून काय केलं तुम्ही. माणसाला वाटत रात्रीचे 3 वाजलेत आणि बाहेर काय दिनाला चालू बघा. नुसता फटाके बिटाके फोडू लागले. झोपून काय त्याचा विचार नाही.